नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। मिठेकर येथे दरड कोसळली, वृद्धेचा मृत्यू, पण मृत्यूच्या सावलीत सत्ताधाऱ्यांचा राडा। महाराष्ट्रातील राजकारण दिवसेंदिवस विद्रुपतेच्या गर्तेत खेचले जात आहे। डान्सवरचे वाद, अधिवेशनातील रम्मी घोटाळे, हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण आणि आता तर शोककळेच्या गावात सत्ताधाऱ्यांच्या बायकांचा उघड राडा। मुरुड तालुक्यातील मिठेकर गावावर मंगळवारी सकाळी दरड कोसळली। या दुर्घटनेत विठा मोतीराम गायकर वय वर्ष 75 या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला। गाव उद्ध्वस्त, वातावरण शोकाकुल। आक्रोश व भीतीने गावकरी हादरलेले असतानाच घटनास्थळी राजकीय नेत्यांच्या बायकांची राजकीय नौटंकी रंगली। प्रश्न कुठे होतात, हात उचलला कोणी? घटनास्थळी आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी सौ मानसी दळवी व शेका पक्षाच्या प्रवक्त्या सौ चित्रलेखा पाटील या दोघी गाव पाहणीसाठी पोहोचल्या। चित्रलेखा पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना थेट सवाल केला, सत्ता तुमच्याकडे, प्रशासन तुमच्याकडे, मग अशा दुर्घटना टाळण्यासाठी तत्परता का नाही? हा सवाल ऐकताच मानसी दळवी संतापल्या आणि कथितपणे थेट हात उचलला। पाहता पाहता घटनास्थळी महिला नेत्यांमध्ये हातापायी झाली। गावात मृत्यूचा आक्रोश, पण शोकाच्या सावलीत राजकीय बायकांचा तमाशा। ग्रामस्थांचा संताप। राजकारण नको या प्रकाराने संतप्त ग्रामस्थ थेट सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले। लोकांनी उघडपणे जाहीर हल्ला चढवला। आमच्या गावात मृत्यू झाला आहे आणि तुम्ही इथे राजकारण करता? आम्हाला तुमच्या सहानुभूतीची अजिबात गरज नाही। आम्ही व प्रशासन एकत्र बघून घेऊ, लगेच गाव सोडा। गावकऱ्यांच्या संतप्त हाकांनी सत्ताधाऱ्यांना घटनास्थळावरून हाकलून द्यावे लागले। शेका पक्षाच्या चित्रलेखा पाटील यांचे आश्वासन। दरम्यान शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांनी ग्रामस्थांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला। त्यांनी सांगितले की गावकऱ्यांना तातडीने स्थलांतरित करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल। गावकऱ्यांच्या सर्व मागण्या शासनाकडून विना अटीशर्ती मान्य करून घेऊ। प्रश्न उभा, नेमका राजकारण कुठे चाललंय? दरड कोसळली, जीव गेला, गाव शोककळेत आहे, लोक भयभीत आहेत, पण सत्ताधाऱ्यांचा वादविवाद मात्र थांबायचे नाव घेत नाही। महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा विद्रूप चेहरा उघड करत आजचा प्रश्न कायम राहतो, सत्ताधाऱ्यांना लोकांचा जीव महत्त्वाचा की फक्त राजकीय राडा? आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, रेवदंडा। लोकांना स्थलांतरित करायचंय, त्याचा जो काय खर्च असेल महिनाभराचा तो राजश्री मी स्वतः करीन आणि उद्याच्या उद्या आज रात्री त्यांना स्थलांतरित करा। मुरुडच्या जवळचा स्थलांतरित करा। संरक्षण मिळण्याचा किंमत काय आहे बघू, कलेक्टर ऑफिसशी आज बोलू, पण तुम्हा सगळ्यांना मला या प्रशासनाच्या या भ्रष्टाच्या बाजूने माझ्या सोबत उभं राहायला लागेल आणि माणसांना राहायला लागेल। दुसरी काय मागणी आहे? हे करा, हे दोन गोष्टी करू। स्थलांतर आज तुम्ही शेजारच्या लॉजचं हॉटेल करून बघा, घरं बघा, त्याचं काय भाडं असेल अक्षर पाठवून द्या आपल्याकडनं आणि त्यांना महिना काय 2 महिने राहू दे। राहून जो दोषी आहे त्याच्यावरती आक्रमकपणे कारवाई केली पाहिजे। किती दिवस तो चिखलातला रस्ता आणि हे सगळं आम्ही सहन करणार? आमच्या काही जीवनाची किंमत आहे की नाही? 100%। हे काय गरीब माणसाच्या जीवनाची किंमतच नाही। हे 50 टोके कोण काय हे सगळं घाण्याला चालू आहे राजकारण आणि समाजकारण। 50 टोके